10 माणसांसाठी अचानक चिकन बनवायचंय, वाटण करायचंय, टेन्शन नका घेऊ. तुमचा वेळ चुटकी सरशी वाचेल अशी रेसिपी घेऊन आली आहे. 2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचे 2 गड्डे सोलून घेतलेले आहेत. 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेत. कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे. इथे मी 6 ते 7 कांदे कापून पाण्यात भिजत घातले आहेत. तर आता आपण कोथिंबीर पुदिन्याचं वाटण करूया. वाटण आपलं तयार आहे. आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याचं वाटण तयार आहे आपलं. आता इथे मी चिकनला चवीनुसार मीठ घालून घेते, म्हणजे अंदाजे 2 चमचे मीठ घालते. अर्धा चमचा हळद घालते. आता हे जे आपण ग्रीन पुदिन्याचं वाटण केलं आहे त्यातलं निम्म वाटण मी म्हणजे अर्ध वाटण मी या चिकनवरती घालून मॅरिनेट करणार आहे. अर्ध वाटण आपण फोडणीमध्ये घालणार आहोत, तर त्यासाठी मी अर्ध वाटण घातलं आहे. आता इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे मी, बघू शकता तुम्ही. अर्धी वाटी दही घेतलं आहे, ते सुद्धा आता याच्यावरती घालून घेऊया. बस एवढं सगळं दही घालून घ्यायचं आपण. आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सर्व मिश्रणाला म्हणजे चिकनला आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याचा चांगला स्वाद आला पाहिजे, मीठ छान लागलं पाहिजे. त्यामुळे एकजीव करून ठेवूया आपण. आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. इथे जे आपण कांदे पाण्यात भिजत घातले होते ते आपण उभे चिरून घेणार आहोत, का तर आपल्याला पटकन बारीक चिरता यावं किंवा मिक्सरला वाटता यावं यासाठी आपण उभे चिरून घेणार आहे. तर आता हे मिक्सरमधनं वाटून घेण्याआधी याच्यामध्ये 5 ते 7 काजूचे तुकडे टाकणार आहे. भिजवलेले असले तरी चालतील किंवा असे डायरेक्ट घातले तरी चालतील काजू. आता हे वाटून घेऊया कांद्याची पेस्ट. कांद्याची आणि काजूची पेस्ट आपली वाटून तयार आहे. कोथिंबीर पुदिना आलं लसूणची पेस्ट तयार आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. 4 ते 5 चमचे तेल घातलं आहे. बेसिक खडे मसाले घातले आहेत. जिरं घातलंय, शहाजिरं घालायचं. शहाजिरं नसेल तर साधं जिरं घातलं तरी चालेल. तर आता हे छान असे मसाले तेलात भाजले की आता आपण या स्टेजला फ्लेम स्लो ठेवायची जेव्हा कांद्याची पेस्ट घालणार, कारण की तेलामध्ये कांद्याचं पाणी जर गेलं ना रस तर ते उडण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्लेम कमी करायची आणि बारीक गॅसवरच हा कांदा छान असा भाजून घ्यायचा. सतत हलवत राहायचं, कारण की कांदा जरी ओला असला तरी काजूची पेस्ट ही खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालणार आहोत, पण ध्यानात घ्या आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ घातलंय, तर त्याच अंदाजाने मीठ घाला. पुन्हा छान परतून घ्यायचं कांद्यामध्ये मीठ आणि हलवून घ्यायचं. आता ह्या स्टेजला मी इथे जी कोथिंबीर पुदिना आलं लसूणची पेस्ट केली होती ती घालणार आहे. 4 चमचे पेस्ट घालणार आहे. आता हे सुद्धा आपण छान तेलावरती परतून घेणार आहोत. आता या स्टेजला आपण इथे मसाले मी काढले आहेत. लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला, धने जिरे पावडर, गरम मसाला पावडर, प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे. सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता जर कोणी म्हणत असेल एवढे सगळे मसाले घरी अवेलेबल नाही, तर तुमचा घरगुती मसाला वापरायचा. तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचा, पण अंदाज घालायचा की आपण ही 2 किलो चिकनसाठी करत आहोत, तर त्या अंदाजाने गरम मसाला किंवा घरगुती मसाला त्या हिशेबाने घालायचा. आता मसाला छान आपला परतला आहे. चिकन घालून घेऊया. आता आपण पूर्ण चिकन घालून घ्यायचं या मसाल्यामध्ये. तर मंडळी, तुमच्याकडे पण तुम्ही कशा पद्धतीने करता किंवा अचानक पाहुणे आले तर तुम्ही काय करणार, किती वाटण करणार, काय काय करणार, तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा. पाहुणे तर खुश होतीलच होतील आणि तुमचा सुद्धा वेळ वाचेल. चिकन घालून मस्त परतून घ्यायचं. आता छान मसाले चिकनला लागले पाहिजेत. आता हे इथे परतून घ्यायस्तोवर मी एका बाजूला 3 ते 4 टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेतले आहेत. छान असं परतून घेतलं आहे मी. बघा किती मस्त परतलं आहे. तेलामध्ये छान मसाल्यांमध्ये हे परतून घ्यायचं. आता मगाशी जसं सांगितलेलं मी, टमाटे 3 ते 4 टोमॅटो मिक्सरमधनं वाटून प्युरी करून घेतली आहे. ती प्युरी आपण यामध्ये घालणार आहोत. तर मंडळी,
असं झटपट असं चिकन बनण्यासाठी ह्या अशाच ट्रिक वापराव्या लागतात. कांदा वाटून घ्यायचा मिक्सरला, टॅमॅटो वाटून घ्यायचं. असं वाटून घेतल्यामुळे एक तर तुमचा टाईमही वाचतो आणि शिवाय ग्रेव्ही किंवा ती चिकनची भाजी अगदी त्याला हॉटेलसारखा टेस्ट येतो, फील येतं. आता ही टॅमॅटो प्युरी सुद्धा आपण छान तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे टॅमॅटो तेलामध्ये छान शिजेल आणि तेल सोडेल. आता आपण पुदिन्याची काही पानं घालणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर घाला, अदरवाईज स्किप करू शकता, पण टेस्ट छान येते. आता हे जे मगाशी चिकन मॅरिनेट केलेलं पाणी आहे ते घालूया, कारण की त्याच्यात आलं लसूणची पेस्टचा स्वाद उतरला आहे. तर आता हे घालून एक छोटीशी उकळी येऊ देऊया, कारण की आता आपलं चिकन निम्म्यापेक्षा जास्त शिजलेलं आहे. चिकन आपलं छान शिजलेलं आहे बघा, तेल आणि तर्री कशी मस्त आलेली आहे. वरतून कोथिंबीरने गार्निश करूया. तर मंडळी, असं झटपट चिकन भाजी नक्की करून बघा आणि घाबरू नका. एवढे पाहुणे आले तर जेवण कसं बनवायचं, अहो आमच्या चॅनलवर रेसिपी आहेत ना, नक्की विजिट करा. तर मंडळी, आपली चिकन भाजी तयार आहे बरं. जास्त क्वांटिटीमध्ये कसं बनवायचं ते लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.